नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपण तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे, उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. खूप माझ्या माता-भगिनी नेहमी कमेंट करतात आणि बऱ्याचदा फोन कॉल करून किंवा मेसेजच्या थ्रू प्रश्न विचारतात, की त्यांची जी लहान मुलं आहेत, ती खूप चिडचिड करतात. कारण नसताना चिडचिड, राग आणि आदळआपट करतात. जेवण व्यवस्थित करत नाही, जेवणावर लक्ष नाही, अभ्यासावर लक्ष नाही. म्हणणं काही ऐकून घेत नाही, सतत राग-राग करत असतात, चिडचिड करत असतात. तर मग या गोष्टीला नेमकं कारण काय? तर बघा, पहिली गोष्ट सांगतो, काही गोष्टी आधी आपण वैज्ञानिकरित्या तपासा. मुलाला दवाखाना वगैरे दाखवा, म्हणजे त्याला पोटात दुखत असेल किंवा काही असेल, जो काही त्रास आहे ते सगळं त्याला दाखवा. आता लहान मुलं, एक सांगतो, लहान मुलं म्हणजे नेमकी कोणती? तर अगदी 1 दिवसाच्या बाळापासून तर 10-12 वर्षापर्यंतची जी बाळं असतात, ही सगळी याच्यात आली. तर ते पहिले मेडिकली आपण तपासलं पाहिजे, दवाखाना करा. ते सगळं ओके आहे. तर मग पुढची गोष्ट, त्याला झोप वगैरे व्यवस्थित होते का? त्याचं जेवण व्यवस्थित होतंय का? सगळ्या गोष्टी बघा. तेही जर व्यवस्थित असेल, त्याच्यानंतरही तोच त्रास होत असेल, तर मग लक्षात घ्या, याला कारण महत्त्वाचं एक असू शकतं, की तुम्हाला म्हणजे त्या बाळाच्या आईला आसरा असू शकतात. आता आसरा असणं म्हणजे काय आणि आसरा म्हणजे काय? बघा, आसरा म्हणजे ह्या जलदेवता असतात. यांना जलदेवता किंवा यांना देवकन्या मानलं गेलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि ह्या कुठे असतात? तर बघा, ह्या जिथे-जिथे पाणी आहे, जिथे-जिथे जल आहे आणि पाण्याचे स्रोत म्हणजे आपल्या गावामध्ये कुठेही जिथे नदी असते किंवा गाव विहीर असते, अत्यंत जुनाट गाव विहीर जिथे अख्खं गाव पाणी भरायला येतं किंवा काम सगळं तिथे करतात किंवा गावामध्ये एखादा तलाव असेल, है ना, गावातनं एखादा नाला जातोय, पाणी आहे, जिथे जे काही पाण्याचा स्रोत, धरण आहे, कोणत्याही प्रकारचं गावात जे पाण्याचे साठे असतात, स्रोत असतात, तिथे या वास करत असतात, तिथे यांचा निवास असतो, लक्षात घ्या. ते तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी आसरा असतात. आता ह्या आपल्याला कसं काय लागतात आसरा आणि आपल्या बाळांना याचा त्रास का होतो वगैरे आणि त्याच्यावर उपाय काय, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. बघा, काय असतं, की पहिली गोष्ट तर ह्या आसरा आपल्याला लागतात कसं काय आणि कशामुळे लागतात? तर बघा, ज्या महिला असतात लग्नाच्या पूर्वी ना, तुम्ही तुमच्या माहेरी जिथे राहत होतात घरी, तर तिथे तुमच्या गावात जे पाण्याचे साठे होते, नदी, तलाव, डॅम किंवा जे काही असेल, तिथे तुम्ही बऱ्याचदा गावामध्ये कपडे धुवायला तर सगळे जवळ बाहेर जातात. त्या नदीवर किंवा आपल्या सामूहिक सार्वजनिक ठिकाणी तलावावर आपण कपडे धुवायला जातो वगैरे नेहमी. रोजचं काम असतं मुलींचं. तुम्ही माहेरी रोज तिकडे कपडे धुवायला जायचे. आठवा त्या नदीवर जायचे किंवा तो तलाव, विहीर जे काही असेल तिथे तुम्ही जायचे. तर तिथे वर्षानुवर्षे तुम्ही जात होते आणि तिथे तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती नसेलही, पण तिथे आसरा असतात. आता या आसरा सूक्ष्म रूपाने, अदृश्य रूपाने तर असतातच आणि बऱ्याच ठिकाणी यांना मांडलेलं असतं. म्हणजे त्या नदीच्या ठिकाणी आजूबाजूला बघा, तुम्ही जर बघितलं व्यवस्थित नदी तलावाच्या आजूबाजूला, तर तिथे 7 दगड ठेवलेले असतात शेंदूर लावून किंवा हळद-कुंकू लावून. अगदी साधे, त्यांचं मंदिर वगैरे काहीच नसतं. साध्या अवस्थेत ते दगड पडलेले असतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, की असेल काहीतरी असं म्हणून आपण कधी बघतही नाही त्यांच्याकडे. पण लक्षात घ्या, त्या 7 आसरा असतात आणि त्या तुम्ही तिथे रोज-रोज येतायत. लग्नाच्या पूर्वी तुम्ही तिथे रोज-रोज जात होतात, म्हणून तुमचा आणि त्यांचा संपर्क आलेला असतो आणि त्या लग्नानंतरही तुमच्यावर त्याचा प्रभाव असतो. ते तुमच्या मागे-मागे असतात, लक्षात घ्या. तर मग आता ह्या आसरा आहेत का आपल्याला आणि याच्यामुळे आपल्या बाळाला त्रास होतोय का? हे कसं काय ओळखायचं? तर बघा, ज्या स्त्रीला आसरा असतात, त्याला त्या स्वप्नामध्ये संकेत देतात. जर का तुम्हाला कधीही पाणी आणि पाण्याशी संबंधित काही स्वप्न पडत असेल, वारंवार पडत असेल किंवा कधीतरी पडलं असेल. पाणी आणि पाण्याशी संबंधित स्वप्न म्हणजे काही स्वप्नामध्ये तुम्हाला विहीर दिसली किंवा तुम्हाला पाणी म्हणजे वाहतं पाणी दिसलं किंवा नदी दिसली, तलाव दिसला, धरण दिसलं, तिथे तुम्ही गेलेले आहेत, फिरत आहेत, काहीही दिसलं पाण्याशी संबंधित किंवा लहान-लहान मुलं तुम्हाला पाण्याजवळ खेळताना दिसत आहेत किंवा काही स्त्रियांना केळीचं झाड सुद्धा स्वप्नामध्ये दिसतं. हाही तोच त्याचाच संकेत असतो. ठीक आहे. लहान मुलं तिथे खेळतायत किंवा तुम्ही एखाद्या पाण्याच्या ठिकाणी फिरायला गेलेले आहात आणि तिथे तुम्ही पडलात, असं काही स्वप्न तुम्हाला दिसलं. हा सगळ्यात स्ट्राँग संकेत आहे, की तुम्हाला आसरा आहेत. पाणी आणि पाण्याशी संबंधित स्वप्न पडलं, की समजायचं आसरा आहेत आपल्याला, लक्षात घ्या. आणि याला एक कारण असं असतं आसरा लागायला, की तुम्ही तिथे जात होतात वगैरे ते पण ठीक आहे आणि कधी-कधी काय होतं, की तुम्ही लग्नाच्या आधी त्या ठिकाणी जात होतात कपडे धुवायला त्या पाण्याच्या ठिकाणी आणि तिथे जर चुकून तुम्ही कधी पडले होता, म्हणजे बऱ्याचदा आपण धरणावर पडतो, नदीवर पडतो, विहिरीजवळ पडतो, पाय घसरला पडतो. त्या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा हे आसरा तुम्हाला लागलेले असतात. मग हे सगळे कारणं आहेत आणि हे सगळे संकेत आहेत. असं जर पाण्याशी रिलेटेड स्वप्न तुम्हाला पडलेलं आहे, तर समजून घ्यायचं तुमच्या लहान बाळाला तोच त्रास होतोय आणि हा त्रास फक्त लहान बाळांनाच होत नाही, तर तुम्हाला सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा स्त्रियांना सुद्धा त्रास होताना आसरांचा दिसतो. आजारी शारीरिक व्याधी वगैरे त्या जात नाही किंवा परत-परत येतात. हे सुद्धा म्हणजे स्त्रीला सुद्धा होतो आणि लहान मुलांनाही आसराचा त्रास होतो. मग आता जर तुम्हाला
आठवा, जर कधीतरी तुम्हाला पाण्याचं स्वप्न पडलं असेल, काही स्त्रियांना वारंवार पडतं, म्हणजे महिन्यातनं 1-2 वेळा तरी हे स्वप्न येतच असतं. असं जर होत असेल तर तुम्हाला आसरांचा उपाय करणं अति आवश्यक आहे. कारण तुम्ही जोपर्यंत ते करणार नाही, तुमच्या बाळाची चिडचिड आणि जे काही त्याची मानसिक शारीरिक शांती आहे ती त्याला लाभणारच नाही. काय करायचं मग उपाय म्हणून? तर बघा, तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार बघून एखादा तुमच्या माहेरी, जिथे ते पाण्याचे स्रोत आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही बाहेर कपडे धुवायला नाही जायचो. जात असणार किंवा नसणार, जे काही असेल, तुमच्या गावात जिथे पाण्याचे स्रोत आहेत, तिथे तपास करायचा. नदी, तलाव, धरण जे काही आहे तुमच्या गावाला, विहीर, सार्वजनिक ठिकाण जिथे पाणी आहे, तर त्या ठिकाणी जुने जाणते जे लोकं असतात गावामधली, म्हातारी लोकं, वयस्कर लोकांना विचारायचं, की आपल्या गावात आसरा कुठे आहेत? त्यांना माहिती असतं. मग त्या ठिकाणी जाऊन, आणि समजा माहिती नाहीच पडलं एखाद्याला, की नाहीच माहिती कोणाला, तर जिथे तुमच्या गावाची नदी आहे, तलाव जे काही आहे, धरण, त्या ठिकाणी जायचं, किनाऱ्यावर, काठावर. ही मी जे सांगतोय ते करायचंय. आणि जर काहींना माहिती असेल तर म्हणजे थोडं बघायचं, तपासायचं. त्या नदी तलावाच्या आजूबाजूला कुठेतरी दगडावर ना, आजूबाजूला 7 दगड असे मांडलेले असतात. हळद कुंकू लावून किंवा शेंदूर लावून ते 7 आसरा असतात. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जायचंय आणि तुम्हाला त्या ठिकाणी नागघासणी करावी लागते. नागघासणी म्हणजे काय? बाळालाही घेऊन जायचंय सोबत हां. नागघासणी करायची म्हणजे काय, की त्या ठिकाणी प्रथम त्यांची क्षमा मागायची. जे काही असेल, माझ्याकडनं चुकलं असेल, तुमचा मान मी विसरलो आहे. मी तुम्हाला विसरलो एवढ्या वर्षात, मला क्षमा करा वगैरे असं बोलून, आणि माझा आणि माझ्या बाळाचा होणारा त्रास बंद करा, आम्हाला सुख शांती आणि समृद्धी लाभू द्या, असं म्हणायचं. आणि त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करून त्यांच्या जवळ दगडावर तिथे नाक आपलं असं थोडंसं घासायचं आहे. आणि त्या जाताना त्यांच्यासाठी दही भातचा नैवेद्य करून घेऊन जायचा एका डब्यामध्ये. आणि त्याच्या 7 आसरा, जर ते दगड असतील ठेवलेले 7 दगड, तर त्याच्यावर थोडं प्रत्येक दगडावर तो दही भात शिंपडायचा आहे. म्हणजे तो नैवेद्य त्याला अर्पण करायचा आहे. दिवा लावून द्यायचा, एक पंती घेऊन जायची, तिथेच ठेवून द्यायची, लावून द्यायचा, पेटवून द्यायचा, अगरबत्ती लावून द्यायची, नाक घासणी करून नमस्कार करून घ्यायचा, आणि तुमच्या बाळाला सुद्धा तिथे नमस्कार करायला लावायचा. असं करून यायचं आणि घरी यायचं. आणि त्याच्यानंतर परत हे एकदा केलं, की त्याच्यानंतर 100% म्हणजे फरक पडतो. तुम्ही हे करून बघा. 100% तुमच्या बाळाचा चिडचिड चमत्कारिक पद्धतीने थांबणार आहे. आणि जर समजा थोडंफार परत त्रास जाणवतो जे बाळाला वगैरे, तर मग परत तुम्ही 2-3 महिन्यांनी जेव्हा तुम्ही माहेरी जाणार, तर मग तेव्हा हा उपाय परत सेम तेच, तिथे जाऊन त्यांना दही भात वगैरे नाक घासणी करून यायचं आहे. असं तुम्ही करा. एकदा करा फक्त, एकदा, दोनदा. दोनदा तर गरज पडतच नाही, पण मी तुम्हाला सांगतोय काही-काही केसेसमध्ये थोडाफार त्रास राहिला असेल तर दुसऱ्यांदा करून द्यायचं. नाहीतर एकदा तुम्ही हा उपाय केला, 100% त्यानंतर 2 ते 3 दिवसातच बघा तुमच्या बाळाच्या वागण्यात तुम्हाला अगदी चमत्कारिक पद्धतीने बदल झालेला दिसणार आहे. ठीक आहे. या 7 आसरांच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे? तुमच्या भागात, तुमच्या गावात किंवा तुमच्या एरियामध्ये या 7 आसरांना काय म्हणतात किंवा कुठल्या नावाने जाणतात, हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असणार तर आपल्या चॅनलला अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करून नक्की जा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.